करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव आलाय विष्णू शिंदे आणि नितेश. वराडे गावचे समाजसेवक मान्यवर विनोददादा धुळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दादांना विनंती आहे आपण या मंचावरती. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. इथे डायरेक्ट हिट झालं होतं, मात्र इथे सिंगल एक धाव कंप्लीट केली आहे. रिस्की सिंगलच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात केली आहे. एक धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकतं. श्री गणेशा केला एका धावेच्या मदतीनं धावफलक एक वरती. विष्णू आणि नितेश जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी आलेत. सलामीची जोडी. सलामीच्या पहिल्याच मॅच मध्ये आजचा दिवस क्रमांक 2. इथे समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. दमदार, दर्जेदार, क्लासिकल अंदाजात स्ट्रेट ड्राईव्हचा अद्भुत नजराणा. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आपण आहोत पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना. इथे बॅट फिरवली आहे. चेंडू हवेत. झेलसाठी धावताय 2-2 फिल्डर. एकमेकांना कॉल करा. चांगला झेल. अप्रतिम फिल्डिंगचा नजराणा. कॉलिंग जरूर चुकलं होतं, मात्र चेंडूवरती नजर अचूक होती. झेल टिपलाय आणि खेळ संपलाय. पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला. बॅट्समन नितेश आउट. षटक सनत त्या ठिकाणी वेगानं जाऊन अतिशय सुंदर झेल. आउटफील्ड मध्ये आपण पाहताय एक अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपलाय. जोवेली गाव म्हटलं म्हणजे क्रिकेटपट्टूंची पंढरी. तिथे तुम्ही प्रत्येक घरामधून 2-2 3-3 प्लेयर्स तुम्हाला तयार झालेले पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा जोवेली संघाला तुम्ही पाहिलं. जिहानमन जोवेली बी. आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहताय जोवेली पाडा. निश्चित जिहानमन जोवेली हा संघ सुद्धा तुम्हाला भरपूर इनफॉर्म मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. सर्व खेळाडूंना संधी मिळावी यासाठी निश्चितच अशा प्रकारची वर्गवारी केली जाते. मान्यवर वासुदेव काका कोंडिलकर यांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालंय. गोलंदाज मात्र आग लावतोय. जबरदस्त गोलंदाजी हेमंतच्या माध्यमातून यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा फलंदाज माघारी. षटक क्रमांक 1 ची सांगता झाली धावफलकावरती. एक षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा आपण पाहताय. चांगलं षटक आलं. हेमंतच्या माध्यमातून तुम्ही पाहताय तर फक्त 5 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्याने मिळवल्या आणि मॅच मध्ये आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये इथे कमांड निर्माण केली आहे. जोवेली पाडा या टीमनं पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 विकेट सुद्धा मिळवल्यात. त्यानंतर फक्त 5 धावा पहिल्या षटकात आल्यात. चांगलं क्रिकेट या ठिकाणी पेश करतायत जोवेली पाडा विपक्ष वराडे. असा सामना घरच्या मैदानावरती वराडे संघ खेळतोय. पहिल्या षटकात फक्त 5 धावा आल्यात. इथून त्यांना कमबॅक करावं लागेल. 4 षटकांची मॅच. दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहताय विष्णू शिंदे स्वतः संघाची जिम्मेदारी जबाबदारी स्वीकारून सलामीसाठी बॅटिंगसाठी आलेत. पहिल्या सुरुवातीच्या चेंडूवरती सिंगल आली. त्यानंतर त्यांना नॉन स्ट्राईक एंडवरती जाऊन उभं राहावं लागलं आणि तिथून 2 विकेट सुद्धा गेल्या. धावा सुद्धा कमी आल्यात.
इथून कव्हर करावं लागेल, धावफलकाला सजवावं लागेल. 4 षटकांची मॅच, सन्मानजनक धावसंख्येकडे मजल मारावी लागेल. ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक 2 ला इथून सुरुवात केली जाईल. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती चेतन राणे गोलंदाजी मार्कवरती. हेमंतचं पहिलं षटक आपण पाहिलं, फक्त 5 धावांचं. चेतन गोलंदाजी मार्कवरती आता येतोय चेतन राणे. स्ट्राईक वरती बॅट्समन तयार विष्णू शिंदे. इथे फटका चांगला खेळलाय कव्हरला, फिल्डर मात्र बरोबर सीमा रेषेवरती होता. टायमिंग प्रॉपर झालं होतं, मात्र हा सोपा झेल ड्रॉप झालाय. अगदी सहज सोपा झेल, होम डिलिव्हरी मात्र इथे स्वीकारता आली नाही. आणि या अनुषंगानं तुम्ही पाहताय हा झेल या ठिकाणी सुटलाय. कॅच ड्रॉप, त्यानंतर सिंगल धाव आली आहे. चेतन राणेच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती इथे संधी निर्माण झाली होती, मात्र या संधीचं सोनं करता आलं नाही. सिंगल, एक धाव सुद्धा येते. धावफलक पुढे सरकेल. विष्णू शिंदे ज्यांना जीवनदान मिळालं, कशा पद्धतीने या जीवनदानाचा फायदा उचलला जाईल. षटक क्रमांक 2, पहिल्या बॉलवर विकेटची संधी आली होती, संधी निर्माण केली होती. इथे साहिल इम्प्रोवाइज करतोय, जबरदस्त नजर चेंडूवरती होती. स्विचिटचा अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय. सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. या चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड पहा, जाऊन पोहोचलं 10 वरती. चांगला स्ट्रोक, स्विचिटचा अटेम्प्ट तुम्ही पाहिला साहिलच्या माध्यमातून. त्यानंतर इथे कव्हरला खेळायचं होतं, मात्र इथे बॅटवरती व्यवस्थित आला नाही. मिस टायमिंग, सिंगल, एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट. या जोडीनं जिम्मेदारी स्वीकारली आहे, जबाबदारी स्वीकारली आहे. यांना जबाबदारीपूर्वक कामगिरी पार पाडावी लागेल. भरपूर वर्षांचा अनुभव विष्णू शिंदे, एक नामवंत डान्सिंग अंपायर, त्याचबरोबर वराडे टीमची भरपूर वर्ष सेवा ते करतायत. इथे आपल्या टीमसाठी जबाबदारीपूर्वक खेळ त्यांना करावा लागेल. स्ट्राईक वरती तयार. इथे पुन्हा एकदा मिस टायमिंग, स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय सीमारेषेच्या जवळ. फिल्डर त्या ठिकाणी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि या प्रयत्नात नक्की काय घडलंय चेक केलं जाईल. रनआउट साठी रिव्ह्यू तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे. चेक करूयात. फलंदाज बाद, रनआउट. स्वरूपात या ठिकाणी झटका लागलाय, धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या वराडे टीमला. विष्णू शिंदे ज्यांच्यावरती फार मोठी जिम्मेदारी होती, जबाबदारी होती, तिथून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नामध्ये रनआउट होत आहेत. धावबादच्या स्वरूपात लागलेला हा धक्का. इथे आपण पाहताय नवीन फलंदाज मैदानावरती, इनॅट नंबर 5 मोहन आलाय. KPL मध्ये अतिशय दर्जेदार खेळ ज्यानं साकारला होता. 33 धावांची निर्णायक इनिंग साकारली आणि स्वरा 11 संघाला विजय मिळवून दिला होता. तो मोहन आला. इथे पहिल्याच बॉलवर त्याची टॉप एज लागली होती.
चेंडू निश्चितच विकेट किपरच्या मागे त्या ठिकाणी फिल्डरला बीट करून जातोय सीमारेषेच्या बाहेर. नशिबाची साथ आहे, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. हल्लय जाऊन पोहोचलं 16 वरती. 16 ऑन बोर्ड. 16 धावा इथे स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट मैदानात पेश होत आहे. एका बाजूने धावा सुद्धा येत आहेत, दुसऱ्या बाजूने विकेट मिळत आहेत. जोवेलीपाडा आणि वराडे या दोन संघांच्या दरम्यान सामना. चेतनचा हा चेंडू इथे मात्र आपण पाहताय तर वेगावरती चांगलं नियंत्रण, टप्प्यावरती चांगलं नियंत्रण. शॉट ऑफ लेंथ टप्पा खाल्यानंतर सरळ विकेट किपरच्या स्वाधीन डॉट आलाय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे. 2 षटकं संपली आहेत आणि स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत 16 धावा. 16 ऑन बोर्ड. स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहे त्या अद्यापर्यंत 16 धावा. प्रीतम, आपण कुठं असाल तर संपर्क साधा. दोन ओव्हर संपलेले आहेत. स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत एकंदरीत 16 धावा. 16 ऑन बोर्ड. वराडे संघ बॅटिंग करतोय. 8.00 ची सरासरी राखली आहे. 16 धावा इथे स्कोरबोर्ड वरती आहेत. ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3 ला सुरुवात. पहिलाच बॉल मिस टायमिंग. झेल टिपण्याची संधी आली आहे आणि रिले कॅच या ठिकाणी मागणं लगेच बॅकअप आलं होतं. चांगला झेल टिपलाय. फलंदाज माघारी परतत असताना लागलाय अजून एक हादरा टीम वराडेला. षटक क्रमांक 3 चालू आहे. इथे सुद्धा आपण पाहताय तर जोवेली पाडा संघासाठी चांगली गोलंदाजी आणि फिल्डरची चांगली साथ त्यांना मिळतीये. 3ऱ्या षटकात आपण आहोत. वराडे संघाला मात्र इथून धावा बनवाव्या लागतील. 4 षटकांची मॅच. 35 ते 40 धावा तुम्हाला तरी खात्यावरती जमवाव्या लागतील. इथे फटका जबरदस्त आहे. टायमिंग प्रॉपर झालंय. मानवंदना देत असताना व्यासपीठाला सरळ चेंडू निघून आलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धन्यवाद. ओमकारच्या बॅटमधून 6 धावा इथे स्कोरबोर्डला गती प्राप्त करून देत आहेत. इथे सुद्धा फटका चांगला आहे. फिल्डरसाठी मोठी चेस. चांगली फिल्डिंग. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी. या ठिकाणी फलंदाज होतोय रन आउट. मोठा झटका मिळतोय. फलंदाज बाद ओमकार. फलंदाज संघर्ष करायला ज्यानं सुरुवात केली, एक षटकार ज्यानं ठोकला त्याला इथून रनआउट व्हावं लागलं. धावबाद ही वराडी टीमची फार मोठी डोकेदुखी इथे पाहायला मिळते. विष्णू शिंदे स्वतः या ठिकाणी पाहिलं तर रनआउट झाले. त्यानंतर इथे ओमकार जो फलंदाज चांगली बॅटिंग करत होता त्याला सुद्धा रनआउट व्हावं लागलं. इथे सुद्धा रनआउटची संधी. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. जवळनं अगदी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. लेग बाईचा इशारा येतोय. अंपायर आरम भाई आज स्पेशल अंपायर म्हणून आज या ठिकाणी काम पाहत आहेत. एक दर्जेदार प्लेयर आहेत. उमर 11 गोरेगाव संघासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट अगदी 2 दिवसापूर्वी तुम्ही पाहिली. इथे पहा
स्कोरबोर्ड वरती आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27-27. अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. या परिसराच्या क्रिकेटची आपण चर्चा करत होतो. निश्चित आपण पाहिलं तर 2 दिवसापूर्वी फ्रेंच ट्रॉफी गोरेगाव ही अतिशय मानाची नाईट स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं असेल उमर 11 गोरेगाव या संघानं घरच्या संघानं घरचं मैदान मारलं. चॅम्पियन पदाची भूमिका त्यांनी पार पाडली. भिवंडी ग्रामीणचा धाकड संघ या वर्षीच्या हंगामातील आणि अलीकडच्या काळातील सर्वात खतरनाक टेनिसची टीम जर कुठली असेल तर भावाळे बी, विधी 11 भावाळे बी या संघाला त्यांनी परास्त केलं आणि चॅम्पियन पदाची भूमिका, चॅम्पियन पदाची ट्रॉफी त्यांनी उचलली. गोरेगाव टीमचं पुन्हा एकदा मनापासून आपण स्वागत करूयात. इथे आपण पाहताय शेवटचा अंतिम षटक. झोबेली पाडा संघासाठी शेवटच्या षटकाची जबाबदारी घेऊन गोलंदाज तयार होतोय. आशू युवा यंगस्टर खेळाडू. आशूवरती शेवटच्या षटकाची जबाबदारी. बॅटिंग करत असताना वराडे संघासाठी 2 फलंदाज मोहन आणि करण या 2 फलंदाजांना इथून धावा बनवायच्या आहेत. इथे हा पहिलाच बॉल थोडा दिशाहीन बाहेर निघतोय. अवांतरचा इशारा करत असताना एका धावेची मदत येते. स्कोरबोर्ड पुढे सरकलं. 1 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतं ते 28 वरती. 28 धावा इथे धावफलकावरती आहेत. आशूचा हा चेंडू इथे ओव्हरपिच मिळालाय. समोरच्या दिशेला टोलावलाय. फटका दमदार. फटक्यात वजन होतं. धावा मिळाल्या अर्धा डझन. षटकार. प्रीतम दादा कोंडिलकर आपण कुठं असाल तर संपर्क साधा. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण आहोत. नेक्स्ट मॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. छत्रपती सीसी कुळगाव आणि त्यांना फाईट करेल टीम मानकिवली. दोन्ही टीम तयार राहा. छत्रपती सीसी कुळगाव आणि मानकिवली दोनही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. इथे इथे 2 धावा अगदी सहजगत्या कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्डला पुढे सरकवलं. ते स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतंय एकंदरीत 36 वरती. 36 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलं. षटकातील अजूनही पाहिलं तर इथे हा चेंडू पाहिला जाईल. प्रचंड गती. चांगल्या पद्धतीने इथे चेंडूला एक्झिक्यूट करत असताना गोलंदाजी मार्कवरून आशूची गोलंदाजी शैली तुम्ही पाहत असाल तर नक्कीच जोबेली संघाचाच गोलंदाज तुम्हाला प्रमोद वारगडीची आठवण येईल. इथे हा सुद्धा चांगला चेंडू, चांगली ऍक्शन. इथे नक्की काय घडलंय. थ्रो आला होता तो कलेक्शन झाला नाही आणि त्यानंतर आपण पाहताय मागे चेंडू जातोय. 2 पंच 2 धावा. 2 धावा. थांबा 1 मिनिट थांब बाळा. इथे आडव्या बॅटने खेळतोय. व्यवस्थित बॅटवरती आला नाही आणि चांगली गोलंदाजी आशू करतोय. मात्र एक चूक थोडीशी महागडी ठरली आणि थ्रो जो आपण पाहताय चुकीचा आला. त्या माध्यमातून तुम्ही पाहताय धावफलक पुढे सरकलंय.
39. इथून 39 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत झाल्यात. मानकिवली आणि छत्रपती सीसी कुळगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. इथे बॅक टू द बॉलर डायरेक्ट हिट त्यानं केलंय. रनआउटच्या स्वरूपात विकेट जरूर मिळेल. शेवटच्या बॉलवर कुठलीही धाव नाही. षटक क्रमांक पहिलं पूर्वार्ध संपलाय. चौथ्या षटकाचा अंत झालाय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 39 आणि 40 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं. वरती 39 धावा, 40चं लक्ष बॅटिंग करत असताना चला छत्रपती सीसी कुळगाव आणि त्यांच्या विरोधात खेळेल टीम मानकिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. मानकिवली आणि कुळगाव दोनही संघाचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. उत्तरार्धाला या ठिकाणी सुरुवात होतीये. 40 धावांचं लक्ष ठेवलंय. लक्षाचा पाठलाग या ठिकाणी सुरू होतोय आणि नक्कीच 40 धावा पूर्ण केल्या जातील का जोवेली संघाच्या वतीनं, की वराडे संघ मैदानावरती बाजी मारेल? आणि प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक वराडे संघासाठी असणार आहे. पहा, वराडे संघासाठी सकाळीच एटीएम खुलं झालंय. 40चा पाठलाग सुरू होतोय आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आपण थोडंसं परिवर्तन करूयात. या ऐकूयात ज्या आवाजासाठी धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना पानाचा त्रिवार मुजरा अर्पण करून मी महेश धुळे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. बादच्या दिशेने आपण जाऊ. वेगळ्या हाफची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर जे अनुमान ग्रामस्थ मंडळ मोरिया ग्रुप वराडे आयोजित आदरांजली चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिलं पर्व आहे आणि या पहिल्या पर्वातील आजचा दुसरा दिवस. वेगळ्या हाफची मॅच. एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ जोबेली पाडा आणि त्याला फाईट करेल टीम
जय श्रीराम वराडे हा संघ 39 धाबा बनल्या गेल्या खेळाच्या पहिल्या सत्रात आणि आता 40 धाबांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. दोन ऑफिशियल पंच देखील मैदानामध्ये दाखल झालेत. आज आराम बोबेरे यांना तुम्ही पाहतायत. मुख्य पंचाच्या भूमिकेत स्क्वेअरलेगचे पंच रोहित कोंडिलकर. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे आणि आमचे ऑफिशियल स्कोरर राज कांबरीला तुम्ही पाहतायत. चला मॅच ऑन. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. नुकताच आपण पाहिलं तर याच पंचकृषीतील नामांकित उद्योजक जुने जाणते सन्माननीय रघुनाथजी धुळे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा आजच्या दिवसाचा उद्घाटन सोहळा पार पडला. नुकताच आगमन झालेले कैलासजी धुळे त्यांचे मनपूर्वक स्वागत करू. त्यांच्या वतीनं दोन्ही टीमला शुभेच्छा आपण देणार आहोत. कारण वराडे म्हटल्यानंतर आपण पाहतो आपसूक तुम्हाला या ठिकाणी धुळे परिवार त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यांच्या वतीनं देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला चेतन आणि दुसऱ्या बाजूला स्वप्नील. पहिलाच बॉल स्वप्नील गरजच्या बॅटमधून अगदी आपण पाहतो रॉकेट शॉट. बॉल सीमा पार आणि पहिला चालेला खणखणीत दर्जेदार षटकार. तर हा रॉकेट याच नावाने ते परिचित आहेत आणि काय पहिला फटका पाहायला मिळाला. प्रतिम होता. सकाळच्या सत्रामध्ये मंत्रमुग्ध करणारा हे वातावरण आहे आणि नितीशच्या विरोधात आक्रमण परंतु क्लीन बोल्ड लगेचच क्विक रिप्लाय दिलाय आणि आता धक्का क्रमांक पहिला लागेल श्री गणेश जोबिलीपाडा संघाला. फलंदाज बाद. संभाजी महाराज क्रीडांगण दहिवलीचं हे ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे ज्यामध्ये क्रिकेटचा हा थरार आपण अनुभव आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये आक्रमण सध्या आपण पाहतो जरी विकेट गमावली असेल जोबेलीपाडा संघाने तरी देखील कोणता दबाव जाणवत नाहीये. म्हटलं जातं ना यूही नहीं मिलती राही को मंजिल दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है. अरे पूछा उन चुड़ियों से कैसी बनाती आशियाना बोली तीन का उठाना पड़ता है. या मॅचमध्ये तसंच काही चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. जरी फलंदाज बाद झाला तरी मात्र मोठे फटके मारण्याची क्षमता किमया या खेळाडूंकडे. ओ फुल टॉस बॉल पुन्हा एकदा परंतु आता मिसटायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जज अँड टेकन. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा लागेल. बॅटिंग करत असताना श्री गणेश क्रिकेट संघ जोबिलीपाडा संघाला एक तेरी तो एक मेरी अशी गोलंदाजी करतात नितीश कुंडिलकर ला मिळते सफलता. फलंदाज बाद. सप्त हिंद केसरी भारत बैलाने देखील संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या नावाची दखल घेण्यासाठी सर्व शर्यत प्रेमींना भाग पाडलं. दहिवली गावाचा भारत बैल उत्तम शेठ गवळी असेल प्रकाश शेठ गवळी यांचाच भारत. खरं तर आपण पाहिलं तर त्याच्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते. महाराष्ट्रात असं एकही गाव नाही
जिथे भारत बैलाचं नाव नाही. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. धक्का क्रमांक आपण पाहिलं तर दुसरा लागलेला आहे. ओ चॉप करण्याचा प्रयत्न, फुललेनचा बॉल, यॉर्क लाईनचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. अगदी आपण पाहतो आगरी भाषेत सांगायचं झालं तर जणू काही असं वाटत होतं, परंतु एक चिकी सिंगल त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. संघाची धाबा संख्या धावफलकामध्ये 13 धावा. सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते. 40 धावांचं लक्ष्य. प्रति षटकामागे आपण पाहिलं तर 10.00चं रिक्वायर रन रेट आहे, परंतु आता 13 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. तरी सुद्धा जोबेली पाडा संघाचं पारडं थोडंसं का होईना परंतु जड पाहायला मिळते. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये बनवायचे 27 धावा. आता सरासरी थोडी कमी पाहायला मिळेल. जे मात्र 4 षटकामध्ये 10ची होती ती आता 9ची सरासरी तुम्हाला पाहायला मिळेल. राम बुबेरे ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आहेत. आज विष्णू शिंदे सर हे देखील तुम्हाला पाहायला मिळतील. याच गावचे ते जावई देखील आहेत आणि अफाट मेहनत सध्या तरी आपण पाहतोय. पंच कमिटी म्हणून सध्या आपण पाहतो अनेक स्पर्धा ते देखील लीड करत असत आणि त्यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी देण्यात येते. अठरा बॉल 27 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज मोहन कोंडिलकर. स्ट्रायकेंडला फलंदाज गणेश. पहिला बॉल कव्हरच्या दिशेने हॅमट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला चालला बॉल. तोपर्यंत मिळेल एक सिंगल. एकच धाव आणि आता सध्या आपण पाहतो एक धावेवरती थांबावं लागेल. बॅटर चेतन आणि त्याच्या साथीने गणेशला. डबल संख्या धावफलकामध्ये इकडे पुढे जाईल 14 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिलं तर मोहन कोंडिलकर आलेत षटक क्रमांक 2 मध्ये. राईट मूर्ती विकेट. हो बॅटची लिडिंग एज मागे चाललाय. क्षेत्ररक्षक फाईन लेगला आपण पाहतोय चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात आणि आता 2 धावा घेण्याचा अवधी होता. सध्या आपण पाहिलं तर चुकीची कॉलिंग आणि आता सातत्याने या चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. 1 2 3 चौथी देखील कंप्लीट होईल का पाहायचं. आणि हो चौथी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. नक्की एक्झॅक्टली घडलंय का. ऑफिशियल पंच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. अगदी आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला जणू काही डॉट बॉल करण्याचा इरादा होता, परंतु त्यानंतर हातातून चेंडू निसटला. त्याचा पुरेपूर फायदा घेतला बॅटर चेतन आणि गणेशने आणि त्यानंतर मात्र एकंदरीत 1 2 3 4 या धावा मिळालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काल देखील आपण पाहिलं तर कुलगाव संघाच्या 2 खेळाडूने अरबाज आणि साहिलने 4 धावा एकंदरीत घेतल्या होत्या. मथुर या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू साहिल 18 धावा 18 रन्स 40 धावांचं लक्ष्य. हो यावेळेस ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही. बॅकएंड एरियामध्ये हा चेंडू लँड झाला. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव आणि त्याला फाईट करेल श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवली. या दोन्ही संघांना विनंती राहील की आपण आला असेल तर आपण त्वरित नोंद करा आमच्याकडे. मला असं वाटतं की कुळगाव संघ नुकताच खरवईच्या मैदानावरती सुद्धा खेळतोय. ती मॅच कव्हर करून तो संघ या ठिकाणी दाखल होईल, परंतु माणिकवली संघाला विनंती आहे आपण आल्याची रिपोर्टिंग करा. 20 धावा धावफलकावरती आहेत. हो चांगला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला पण पाहतोय. क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर अडवण्याचा चांगला प्रयत्न केला आणि आता बॉल चाललाय जणू काय हाताला चटका लागून बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. फलकावरती झालेले आहेत विजयासाठी
अजूनही 16 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. स्ट्राईक एंडला चेतन राणे. हो, चांगला स्ट्रोक ऑन साइडला. पुन्हा एकदा आपण पाहतोय बड विकेटच्या दिशेने बॉल डीप मध्ये चाललेला आहे. नितीश आले, काय फिल्डिंग त्याने केली आहे. अगदी आपण पाहतो किमान 2 धावा आपल्या संघासाठी वाचवण्याचा ते प्रयत्न करतायत. टीमचे टोटल स्कोर कार्ड वरती 22 26 धावा झालेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. बदललेत 12 बॉल अर्थात 14 धावांची गरज या मॅच मध्ये. आर्यन धुळे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. एक चांगले कॉमेंटेटर आहेत, उभरता सितारा या विभागातून. परंतु आता 12 बॉल 14 धावांची गरज आहे, तर त्याच्या चेहऱ्यावरती देखील थोडीशी नाराजी पाहायला मिळते. 14 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल्स. इक्वेशन सध्या मैदानावरती बॅलन्स आहे. विष्णू शिंदे सरांवरती जिम्मेदारी देण्यात आलेली आहे षटक क्रमांक 3 ची. कारण जर या षटकामध्ये धावा वाचवल्या गेल्या तर कुठेतरी हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो. आणि जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही आर्यन, तोपर्यंत क्रिकेटमध्ये भाकीत करणं फार चुकीचं आहे की कोणता संघ इथे मात्र जिंकेल. म्हटलं जातं ना, कोशिश तो सबकी जारी है, लेकिन आने वाला वक्त ही बताएगा कौन किस पर भारी है. बारा 14 बॉलिंग ट्रॅकवर. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती राहील. ऑलरेडी पहिल्या मॅचसाठी आपलं देखील टायमिंग सेट आमच्याकडे आहे. बारा 14चं इक्वेशन. गोलंदाज विष्णू शिंदे. पहिला बॉल बाटची कडा, फलंदाज होईल बाद. कॉट बिहाइंड. गणेश बारगडीला परतावं लागेल माघारी. धक्का क्रमांक 3 लागेल टीम जोबेली पाडा संघाला. फलंदाज बाद. पहिलं तर पहिली विकेट मिळवली विष्णू शिंदे सरांनी. यात त्यांच्या गोलंदाजीमध्ये दमखम दाखवावं लागेल, कारण 12 बॉल 14 धावांची गरज असताना ओ या ठिकाणी मागे चालला बॉल आणि आता हलकीशी बाटची कडा घेतली आहे. बॉल जाईल सरळ सीमा पार. फाईन लीगला बीट करून जाणारा फाईन चौका. तेरा दुसऱ्या षटकात 13 आणि आता विष्णू शिंदे पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर आलेला चौकार. योगेश बोराडेला तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडला न्यू बॅटर. ओ आउटसाइड द लेग स्टंप. अंपायर सिग्नल बाईट बॉल. आणि आता अवांतर धाव मिळेल. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जोबिली पाडा या संघाला
संघाची धावत संख्या धाव फलकावरती एकंदरीत 31 धावा आहेत. अजूनही 9 धावांची गरज. ऑन साइडला वाड स्ट्रोक शॉर्ट ऑफ लेंथ त्याच्यावरती पुलचा फटका सक्सेसफुल देन ब्युटिफुल आणि पॉवरफुल बॉल सीमा पार षटक्या. खुला करत असताना योगेश बोराडेला पण पहिला चौकार एक आला षटकार आला असं वाटलं होतं की या षटकात कमबॅक होईल. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतायत आणि एक मैल 38 धावा धाव फलकावरती आहेत. फक्त केवळ 2 धावांची गरज या मॅच मध्ये. उर्वरित 8 बॉल आणि आता 2 धावांची गरज. फटका अप्रतिम पाहायला बोलतो क्षेत्ररक्षक चेतन राणे आणि ते सेल ड्रॉप. एक कंप्लीट सेकंडचा कॉल. सामना जिंकलाय तो टीम श्री गणेश क्रिकेट संघ झोबेलीपाडा संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. जय श्रीराम वराडे. आपले तितकंच कौतुक.